नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाच्या कामाचे टेंडर निघून 3 वर्ष पूर्ण होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याच्या निषेधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. सोलापूर शहरातील सर्व लोकप्रतिनिधींचे मुखवटे परिधान करून रखडलेल्या कामाचा प्रतिकात्मक 3रा वाढदिवस साजरा करत केक कापून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की शहरातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. टेंडर निघून 3 वर्षाचा कालावधी उलटला तरी काम पूर्ण झालेले नाही. परिणामी हजारो नागरिकांना दररोज वाहतुकी कोंडी, अपघाताचा धोका, धूळ आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आंदोलनादरम्यान 3 वर्षे पूर्ण काम अजूनही अपूर्ण अशा घोषणा देत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या 4-5 वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने या धुळे सोलापूरला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे हा आसरा पूल अत्यंत अरुंद होत असल्या कारणाने आणि या पुलावर 4 नागरिकांचा बळी गेल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार यशस्वी पाठपुरावा करून या केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी 28 कोटी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने मंजूर केले. ते मंजूर करून सुद्धा आज हे टेंडर निघून 3 वर्ष होत आलं. उद्या 6 जुलैला 3 वर्ष पूर्ण होत आले तरी एक 5% सुद्धा कामाची सुरुवात झालेली नाही. शहरामध्ये नवीनच 6 महिन्यापूर्वी जो मुख्य रस्ता जो सिमेंटचा आहे होडगी आपला महिला हॉस्पिटल ते इंगळगी हा रस्ता 6 महिन्यात युद्ध पातळीवर तयार होतो आणि नागरिकांचा प्रश्न असलेला हा आसरा पूल 3 वर्षाला रखडलेला आहे. म्हणजे आतापर्यंत जवळपास 5 वर्ष झाला या पुलाचं बांधकाम अजून सुरुवात नाही. त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी या पुलाचं काम घेऊन 3 वर्ष झाल्यामुळे वाढदिवस साजरी करून आम्ही सोलापुरातील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन त्यांचं लक्ष वेधावं म्हणून आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत. आसरा पुलाचं काम मंजूर करून आज 3 वर्ष झालेले आहेत, परंतु तरी सुद्धा या पुलाचं काम केलं जात नाहीये. या सोलापुरातील जे शहरातील 3 आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, यांचं फक्त सत्ता कशी स्थापन करायची यावरच लक्ष चाललेलं आहे. जे जनतेची प्रश्न आहेत त्याकडे लक्ष नाहीये. सर्वात मोठं जे आसरा पुलाचा आहे हा बंदरीचा रस्ता आहे. या पुलावरनं भरपूर रहदारी असते आणि या ठिकाणी सतत अपघात होत असतात. तरी सुद्धा या शहरातील जे आमदार आहेत, खासदार आहेत, जे लोकांची मदत होऊन निवडून आले, विकासाच्या कामाचे प्रश्नाचे कार्य दाखवून आज ते ह्या ठिकाणी लक्ष देत नाहीये. त्यासाठी आज सोलापूर संभाजी ब्रिगेडच्या वतीने ह्या शहराचे 3 आमदार आणि 2 खासदार यांना एकत्रितरित्या घेऊन त्यांच्या हस्तेच आज त्यांनी जे बोलून ठेवले कागद पाठवलेली त्या कागदांसारखंच त्या ठिकाणी केक कापून ह्या रस्त्याचं उद्घाटन केल्यासारखं त्यांना आम्ही दाखवत आहोत. त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या त्या ठिकाणी निवेदन करत आहोत. आता काय करू, 5 वर्ष झाले या आसरा पुलावर अत्यंत वर्दळीमुळे हा पूल अरुंद होता. दरवेळेस ट्रॅफिक जामची समस्या आणि 4 बळी गेले. ती आमचे सुभाष देशमुख साहेब हे प्रयत्न करत आहेत पण त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. देवेंद्र कोटे साहेब मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, खासदार मॅडम आहेत, पर्यंतही आहेत, ज्योतिताई वाघमारे आलेले आहेत. सगळे नामांकित कोल्हापूरचे नावाजलेले लोकप्रतिनिधी आहेत. पण एकाही लोकप्रतिनिधीने या आसरा पुलाच्या कामाकडे गांभीर्याने बघितले नाही. नवीन पूल महिला हॉस्पिटल ते इंगळगी हा 6 महिन्यात पूर्ण होतोय. आज या आसरा पुलाला 3 वर्ष झालं कामाचं टेंडर देऊन. उद्या त्याचा 4था वाढदिवस आपल्याला या ठिकाणी साजरा करण्याची वेळ येत आहे. मग तुम्हाला गिफ्ट काय या नागरिकांचं बळी पाहिजे का? कागदावर आम्ही मंजूर केलेलं आहे. सरकारी काम 6 महिने थांब. आता 3 वर्ष झालं, अजून 3 वर्ष तुम्ही थांबावे. काम झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे. अजून 2 उड्डाण पूल मंजूर झालेला आहे. तुम्ही काय गडबड करू नका. भया चौकातला रस्ता बंद केला तसं ही बंद करून पाहू का? ही तुम्हाला इच्छा आहे का? तुम्ही काय गडबड करू नका. अजून पूल ब्रिज व्यवस्थित 3 वर्ष लागेल. पण मंजुरी झालेला आहे, हे 1 नंबर होणार. पहिला
शासनाच्या नावानं, पालकमंत्र्याच्या नावानं, खासदारांच्या नावानं, त्या लोकप्रतिनिधीच्या नावानं होणार काय काळजी करू नका. लवकरच तुम्हाला एक इथं गिफ्ट मिळणार. चला वाढदिवस. यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र पश्चिम अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, संपर्क प्रमुख छत्रगुण माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विक्रम वानकर, मराठा सेवा संघाचे रमेश जाधव, गणेश बोरेगाव, विजय जावळे, संजय भोसले, राहुल मेरू, संकेत कुलकर्णी, विकास बचुटे, विश्वजित गंभीरे, लक्ष्मण गंभीरे, विजय बिल्लेगुरू, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, सहसचिव सतीश वावरे, जिल्हा संघटक इशरत नागोरे, गुरु हडपड, शहर उपाध्यक्ष रमेश चव्हाण, सन्नी पाटू, प्रकाश डोंगरे, अनिता वाघमारे, अफरीन पटेल, नेताजी देशमुख, रमेश भंडारे, उद्योग कक्षाचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे, विजय जावळे आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब